त्यांना पगार म्हणून, एक सन्मान म्हणून, एक मदत म्हणून आमचे सरकारकडनं भेटत आहे। असेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेल्या 33 महिन्याची सरकारमध्ये परवा येऊन गेले। असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही। 33 महिने ज्या मुख्यमंत्रीनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही, आज त्यांना अमरावती यावं लागलं। 5 टर्म ज्यांचा खासदार होता, 5 टर्म ज्या पक्षांनी या अमरावतीचं प्रतिनिधित्व केला, त्यांनी साधी मांग सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या। त्यांना माहित आहे जो व्यक्ती 33 महिन्यामध्ये अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला, त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही। त्या भीतीने, त्या भीतीपोटीने त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितला नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला मात्र अमरावतीमध्ये नक्की ते आले। माझा काम आहे फक्त विकास करणं। बरेचसे लोक येतात आहे, बरेचसे लोक टीका टिप्पणी करताय, पण मी माझे कामावर एवढी एकनिष्ठा होऊन इमानदारीने आणि डेडिकेशननी या जिल्ह्यासाठी काम करत आहे, तर मला कोणाचेही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही। त्यांची पातळी ते खाली करत आहे। मी माझी मर्यादा आणि अंबानगरीची सून, अमरावती नगरी, अमरावतीची सून म्हणून मी माझी मर्यादा, माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपले शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे। आणि त्याच्याबरोबर सिर्फ राम ही राम होगा, सिर्फ